नवरा बेरोजगार झाला, घरात चिंता वाढली, नातेवाईकांनी टोमणे मारायला सुरुवात केली, मित्रांनी अंतर ठेवले. पण त्याची बायको मात्र त्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. तिने त्याला दोष दिला नाही, उलट ही वेळही निघून जाईल असा विश्वास दिला. स्वतः छोट्या मोठ्या कामाला लागली, घर खर्च सांभाळला, नवऱ्याचा आत्मविश्वास तुटू दिला नाही. रोज त्याला नवीन संधी शोधायला प्रोत्साहन दिलं. अनेक अपयशानंतर एक दिवस त्याला चांगली नोकरी मिळाली. पहिल्या पगाराच्या दिवशी त्याने सर्वात आधी बायकोसाठी साडी घेतली आणि तिच्या हातात पगार ठेवत म्हणाला, हा माझा नाही, आपल्या दोघांच्या विश्वासाचा विजय आहे. त्या दिवशी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. खरं प्रेम सुखात साथ देत नाही, तर कठीण काळात हात सोडत नाही. म्हणून आयुष्यात जोडीदार निवडताना सौंदर्यापेक्षा समजूतदारपणा आणि विश्वासाला जास्त महत्त्व द्यावं. कारण वाईट काळ कायमचा नसतो, पण त्या काळात साथ देणारी व्यक्ती आयुष्यभरासाठी अमूल्य ठरते. नवऱ्याला नोकरी लागल्यानंतर घरात पुन्हा आनंद परतला. दोघांचं आयुष्य हळूहळू पूर्वीसारखं होत होतं. पण एक दिवस नवरा कपाट आवरत असताना त्याला बायकोच्या नावाची एक फाईल सापडली. उत्सुकतेपोटी ती फाईल उघडली आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या फाईलमध्ये बायकोने त्याच्या बेरोजगाराच्या काळात घेतलेल्या कर्जाची कागदपत्र गहाण ठेवलेली दागिने, न भरलेल्या हप्त्याच्या पावत्या आणि एक छोटी चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, माझा नवरा पुन्हा उभा राहिला की त्याला यापैकी काहीच कळू नये, कारण त्याचा आत्मविश्वास तुटला तर तो पुन्हा कधीच सावरू शकणार नाही. हे वाचताच नवरा थरथर कापू लागला. त्याला समजलं की ज्या दिवसात तो स्वतःला अपयशी समजत होता, त्या दिवसात त्याची बायको एकटी सर्व संकटाशी लढत होती. दुसऱ्याच दिवशी त्याने बायकोला काहीही न सांगता तिचे सगळे दागिने सोडवले, कर्ज फेडलं आणि रात्री तिच्या हातात तीच फाईल ठेवून म्हणाला, तू माझ्यासाठी जे केलंस त्याचं ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. पण बायको फक्त हसली आणि म्हणाली, नवरा बायकोमध्ये ऋण नसतं, फक्त साथ असते. त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यात आनंद होते आणि त्यांच्या नात्याचा खरा अर्थ त्यांना पुन्हा एकदा उमगला. काही महिने आनंदात गेले, पण अचानक बायकोची तब्येत बिघडू लागली. ती रोज अशक्त वाटत होती, तरीही नवऱ्यापासून सगळं लपवत होती. एक दिवस कामावरून घरी येताना नवऱ्याला हॉस्पिटलमधून फोन आला. तो धावत तिथे पोहोचला. तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुमच्या पत्नीने गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःच्या उपचाराकडे दुर्लक्ष केलं, कारण तिच्याकडे जे पैसे होते ते तिने तुमचं कर्ज फेडण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी खर्च केले. हे ऐकताच नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवलं, कितीतरी वेळा तिने स्वतःसाठी औषध न घेता मी ठीक आहे असं सांगितलं होतं. त्या दिवशी त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आजपर्यंत तू माझ्यासाठी जगलीस, आता पुढचं संपूर्ण आयुष्य मी तुझ्यासाठी जगणार. पण डॉक्टरांनी त्यानंतर जे सांगितलं ते ऐकून नवऱ्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठं वादळ येणार होतं. डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, घाबरू नका, योग्य वेळी उपचार सुरू केले तर त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात, पण उपचारासाठी मोठा खर्च येईल. नवऱ्याने एक क्षणही विचार केला नाही. ज्या घरासाठी बायकोने स्वतःचे दागिने गहाण ठेवले होते तेच घर विकायचा निर्णय त्याने घेतला. मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याला वेडा म्हटलं, पण तो म्हणाला, घर पुन्हा बांधता येईल, पण माझी बायको पुन्हा मिळणार नाही. काही महिन्याच्या उपचारानंतर बायकोची तब्येत सुधारू लागली. हॉस्पिटलमधून घरी येण्याच्या दिवशी नवऱ्याने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि एका छोट्याशा भाड्याच्या घरासमोर आणलं. बायकोने विचारलं, आपलं घर कुठे आहे? नवरा हसत म्हणाला, घर भिंतींनी नाही, आपल्या प्रेमाने बनतं. बायकोच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पण त्याच वेळी नवऱ्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने जे सांगितलं ते ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य आता समोर येणार होतं. नवऱ्याने थरथरत्या हातांनी फोन उचलला. समोरून एक वकील बोलत होता. तो म्हणाला, तुमच्या पत्नीने
काही वर्षापूर्वी एक कागद आमच्याकडे ठेवलेला होता. तिने सांगितलं होतं, हा कागद फक्त तेव्हाच द्या जेव्हा माझा नवरा आयुष्यात पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहील. हे ऐकताच नवरा चक्रावला. दुसऱ्याच दिवशी तो वकिलाच्या ऑफिसमध्ये गेला. वकिलांनी त्याच्या हातात एक बंद पाकिट दिलं. त्याने ते उघडलं आणि आत एक पत्र होतं. त्यात बायकोने लिहिलं होतं, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू पुन्हा जिंकलास. तुझ्या वाईट काळात मी तुला प्रत्येक वेळी मजबूत असल्याचं दाखवलं. पण खरं सांगायचं तर मला खूप भीती वाटायची. तरीही मी कधी रडले नाही, कारण माझे अश्रू पाहून तुझा विश्वास तुटला असता. म्हणून मी माझे सगळे दुःख हसत हसत लपवले. आज एकच विनंती आहे, आयुष्यात कितीही मोठा माणूस झालास तरी कधीही स्वतःला एकटा समजू नकोस, कारण तुझ्यासोबत उभं राहण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. पत्र वाचून नवऱ्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तो धावत घरी गेला, बायकोला मिठी मारली आणि म्हणाला, आज मला समजलं, माझं खरं भाग्य नोकरी नाही, पैसा नाही, माझं खरं भाग्य म्हणजे तू आहेस. त्या मिठीत दोघेही रडत होते. पण त्यांच्या दारावर त्या क्षणी झालेली जोरदार टकटक त्यांच्या आयुष्यात आणखी एक अनपेक्षित वळण घेऊन येणार होती. नवऱ्याने दार उघडलं तर समोर एक लहान मुलगा उभा होता. त्याच्या हातात एक जुनी पिशवी आणि एक फोटो होता. तो घाबरत म्हणाला, काका, ही बॅग तुमच्या बायकोची आहे का? बायकोने बॅग पाहताच ती क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. नवरा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. मुलगा म्हणाला, काही वर्षापूर्वी माझ्या आईचा अपघात झाला होता. तेव्हा लोक बघत उभे होते, पण तुमच्या बायकोने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं, रक्त दिलं आणि उपचारासाठी स्वतःचे पैसेही खर्च केले. माझी आई वाचली, पण त्या घाईत ही बॅग तिच्याकडेच राहिली. आईचं नुकतंच निधन झालं. तिच्या शेवटच्या श्वासापूर्वी तिने मला ही बॅग परत दे आणि त्या ताईंचे आभार मान असं सांगितलं. हे ऐकताच नवऱ्याला समजलं की त्याच्या बायकोने फक्त त्याच्यासाठीच नाही तर अनेक अनोळखी लोकांसाठीही निस्वार्थपणे जगणं निवडलं होतं. बॅग उघडली तेव्हा त्यात काही जुनी कागदपत्र, एक तुटलेलं मंगळसूत्र आणि एक डायरी होती. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं एक वाक्य वाचून नवरा हादरला. एक दिवस माझ्या भूतकाळाचं सत्य माझ्या नवऱ्यासमोर येईल, पण त्या दिवशी तो मला माफ करेल अशीच आशा आहे. ते वाक्य वाचून नवऱ्याच्या हातातून डायरी खाली पडली. आता कळणार होतं की बायकोने इतकी वर्ष कोणतं सत्य लपवून ठेवलं होतं. तर कशी वाटली कथा?